आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी नमकीन पदार्थ असा एक करणार आहे. तर त्याच्यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे. सगळ्यात आधी पीठ मळण्याआधी आपल्याला याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे. हे गरम केलेलं तूप नाही आहे, रूम टेम्परेचरवरचंच आहे. 3 चमचे तूप टाकले. यातच टाकून घेऊ मीठ. अर्धा चमचा मीठ टाकलेले. पिठाला तूप छान चोळून घेऊ. पिठाला तूप छान लावून झालेलं आहे. हे असं करून बघायचं. मस्त असं हे झालं पाहिजे. असं झालं पाहिजे पीठ. यातच टाकून घेऊ 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. बारीक चोळून टाकून द्यायचं हातावर. कसुरी मेथी घेतली आहे थोडी, ती पण टाकून देऊ अशी करून. पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ थोडं थोडं. पीठ आपल्याला जास्त पातळही नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं. असं दाखवल्याप्रमाणे मीडियम ठेवायचं. ह्या पद्धतीने मळून घ्यायचं असं. एक 10 मिनिटं आपण पीठ झाकून ठेवणार आहे. 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि त्यात एक 2-3 चमचे तूप घ्यायचे. एक 3 चमचे तूप टाकून घ्यायचे आणि याचा साठा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीत साठा तयार करायचा. पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे. आता एकदा अजून मळून घेऊ. यातूनच आपण चपातीला जेवढं घेतो त्यापेक्षा थोडं कमी अर्ध पीठ आपण घ्यायचं आहे आणि त्याची पातळ पोळी लाटायची. घ्यायचं त्याला. आता या पोळीला साठा लावून घेऊ. थोडा थोडा लावून घ्यायचा सगळीकडं. शेवटपर्यंत नाही करायचे. शेवटची मागची वरची आणि खालची बाजू तशीच ठेवायची आणि मध्येच त्याला कट मारून घ्यायचे असे. आपले कट करून झालेले आहेत. आता ह्याला असा रोल करून घ्यायचा.
गोल असा करून घ्यायचा आणि याला असा पिळा करायचा, पिळून घ्यायचं ह्याला असं. आणि ही बाजू खाली अशी बंद करून घ्यायची दोन्ही मिळून. दाबून घ्यायचं खाली आणि हे असं गोल करून घ्यायचं. आणि याला हलक्या हाताने एकदा लाटायचे, फक्त एकदा हलक्या हाताने लाटायचं. एक अजून कट करून दाखवते. गोल करून घ्यायचं परत असंच. असं गोल झाल्यानंतर त्याला गोल असं पिळा मारून त्याला असं पॅक करायचं. याला थोडं लाटून घेऊ. आता या पद्धतीनेच मी करून घेते सगळं. आपले सगळे करून झालेले आहेत. आता आपण तळून घेऊ. हे तळून झाल्यावर थोडासा चाट मसाला, लाल तिखट, मीठ, काळं मीठ हे घेतलेले वरून टाकण्यासाठी. तेल पण तापलेलंच आहे, तेलामध्ये सोडून घेऊ आता. बारीक गॅसवरच आपल्याला तळायचं आहे आणि लगेच याला चमच्याने पलटी करायचं नाही आहे. छान कलर आलेला आहे. छान आपलं सगळंच तळून झालेलं आहे. हे बघा. आता याच्यावर लगेचच हा मसाला आपण जो केला आहे, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, काळं मीठ, तो टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं. छान आणि खूप खूप छान आणि खस्ता झालेली आहे आपली. मी एक दाखवते तुम्हाला. हे बघा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चहाबरोबर खूप छान लागतं.